काही एक्झाम्पल सॉल्व करूया. फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ फर्स्ट एक्झाम्पल सेक थीटा इज इक्वल टू 2/√3. सेकंड साइन थीटा इज इक्वल टू -1/2. आता प्रिन्सिपल सोल्युशन्स म्हटले तर मी जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला अप्लाय केला तरी चालेल, पण व्हॅल्यूज कोणत्या घ्यायच्या, फक्त 0 to 2π मध्ये आहेत तेवढ्याच व्हॅल्यूज घ्यायच्या. आणि तुम्ही ऑब्झर्व केलं तर साधारण 2 व्हॅल्यूज वगैरे येतात प्रत्येक रेशोला, ज्या 0 to 2π मध्ये लाय होतात. सो तेवढ्याच व्हॅल्यूजना आपण प्रिन्सिपल व्हॅल्यूज म्हणतो. आता सेक थीटासाठी काही डायरेक्ट फॉर्म्युला डायरेक्ट रूल नाहीये, पण कॉस थीटासाठी आहे आणि कॉस आणि सेकचं रिलेशन माहिती आपल्याला. त्याच्यावरून कॉस थीटाची व्हॅल्यू काढायची आणि मग त्याच्यावरून थीटाची व्हॅल्यू काढायची. कारण सोल्युशन म्हणजे काय की थीटा काय, थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करणं हे सोल्युशन असणार. मग त्यासाठी सेक थीटा डायरेक्टली अप्लाय नाही करता आला तरी कॉस थीटा वरून थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो आपण. सो गिवन दॅट सेक थीटा इज इक्वल टू 2/√3. पण सेक आणि कॉस मध्ये काय रिलेशन आहे, रेसिप्रोकल आहेत एकमेकांचे. सो कॉस थीटाची व्हॅल्यू काय होईल यावरून, सो दॅट इम्प्लाइज कॉस थीटा इज इक्वल टू √3/2. कारण कॉस थीटासाठी आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करता येतील. आता कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा असं म्हटलं आपण. कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा, वेअर कॉस अल्फा इज अ सोल्युशन √3/2. तर अल्फाच्या फॉर्म मध्ये कुठल्या अल्फासाठी √3/2 असते, तर 30 डिग्रीसाठी. 30 डिग्री आपण रेडियन मध्ये घेऊया π/6 साठी. सो π/6 साठी कॉसची व्हॅल्यू काय असते, √3/2 असते. सो अल्फाची एक व्हॅल्यू मिळेल π/6. सो दॅट इम्प्लाइज एक व्हॅल्यू मिळेल अल्फा इज इक्वल टू π/6. ही व्हॅल्यू 0 to 2π मध्ये आहे ना, एकदा चेक करायची. 30 डिग्री म्हणजे 2π मध्ये आहे, 360 डिग्रीपेक्षा कमी पाहिजे. पण अजून एक व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. जनरल सोल्युशन माहिती आहे 2nπ प्लस ऑर मायनस अल्फा. आता 2nπ प्लस अल्फा 4π प्लस अल्फा असं करत गेला तर अर्थातच 2π पासून एक्सीड होतील व्हॅल्यूज आणि त्यांना प्रिन्सिपल व्हॅल्यूज किंवा प्रिन्सिपल सोल्युशन्स म्हणता येणार नाही. त्यामुळे 2πच्या आधीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत म्हणजे 2π मायनस अल्फा ही अजून एक व्हॅल्यू आपण तिथे घेऊ शकतो, ज्याला प्रिन्सिपल सोल्युशन म्हणता येईल. सो एक व्हॅल्यू मिळाली अल्फा इज इक्वल टू π/6, अनदर थीटा इज इक्वल टू 2nπ. त्यापैकी 2nπ चा बाकी कुठलाही n आपल्याला इथे घेता येणार नाही इंटिजर मधला. 1 हा नंबर घ्यायला लागेल म्हणजे 2π मायनस अल्फा अशी एक व्हॅल्यू फक्त मिळेल. सो विच इज इक्वल टू 2π मायनस π/6. किती आहे इथे 7 आणि 12 11 11 12 वजा 1 हां 11/6 π 11π/6. सो थीटासाठी एक व्हॅल्यू मिळाली π/6, एक व्हॅल्यू मिळाली 11π/6. या दोन्ही व्हॅल्यूज 2π पेक्षा लेस दॅन 2π आहेत ना, एकदा चेक करायचे, तेवढ्याच व्हॅल्यू चालणार आहेत. सो दॅट इम्प्लाइज प्रिन्सिपल सोल्युशन फॉर धिस इक्वेशन इज थीटा इज इक्वल टू काय येणार आहे, एक व्हॅल्यू आली π/6 अँड अनदर इज 11π/6. सो या दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. फॉर दिस सेक थीटा इज इक्वल टू 2/√3 ह्या इक्वेशनसाठी थीटाची व्हॅल्यू काय ती इथे आपण काय सोल्युशन्स फाइंड आउट केलं. म्हणजे आता सेकंड एक्झाम्पल बघूया. साइन थीटा इज इक्वल टू -1/2. 1/2 व्हॅल्यू कोणाची आपल्याला माहिती आहे. साइनच्या कुठल्या व्हॅल्यूसाठी 1/2 मिळतात, 30 डिग्रीसाठी. 30 डिग्री म्हणजे काय येणार π/6. सो इथे घेऊया साइन थीटा, गिवन दॅट साइन थीटा इज इक्वल टू -1/2. सो मायनस कुठल्या व्हॅल्यूसाठी मिळेल ते आता चेक करायला लागेल. 30 डिग्रीसाठी +1/2 येते, त्यामुळे थीटाची व्हॅल्यू 30 डिग्री नाही येणार, π/6 हे सोल्युशन येणार नाही. पण दुसरं काहीतरी येणार आहे सोल्युशन, ते बघूया आपण. त्यासाठी थोडंसं आपल्याला आधीचे फॉर्म्युले की ज्याच्यात मायनस कधी होतं साइनची व्हॅल्यू वगैरे ते बघायला लागेल. आधीचे काही फॉर्म्युले आहेत त्याच्यात आपण असं बघितलं तर साइन π मायनस थीटा अँड साइन π प्लस थीटा साठी काय व्हॅल्यूज होतात, तर साइन π प्लस थीटा ही जी व्हॅल्यू आहे ती काय करते मायनस साइन थीटा. आता मायनस साइन थीटा, कारण साइन थीटा इज इक्वल टू 1/2 म्हणजे थीटा इज इक्वल टू 1/2 घेतलं की मायनस साइन थीटा असं आपल्याला मिळते. म्हणजेच आपल्याला -1/2 ही व्हॅल्यू मिळू शकेल. मायनस साइन थीटा आहे, साइन थीटा इज इक्वल टू -1/2 आहे ना. सो थीटा ह्या 30 डिग्रीसाठी थीटा इज इक्वल टू 30 घेतलं तर पाय प्लस 30 डिग्री ही जी काही व्हॅल्यू येईल दॅट विल बी सोल्युशन. कारण तिथे काय येणार व्हॅल्यू, काय येणार आन्सर काय येईल मायनस साइन 30 विच इज 1/2. सो -1/2 हे आन्सर तिथे मिळेल. सो साइन पाय प्लस थीटा साठी आपल्याला हे सोल्युशन मिळालं मायनस साइन म्हणजे साइन अल्फा असं आपण डायरेक्ट साइन अल्फा. मग अल्फा हे सोल्युशन कसे मिळणार आहे, पाय प्लस थीटा करून.
मग थीटा इथे किती घ्यायला लागेल तर π/6 30 डिग्री घ्यायला लागेल. दॅट इम्प्लाइज पाय प्लस π/6 which is equal to एक सोल्यूशन मिळालं 7π/6. सो थीटा इज इक्वल टू 7π/6. थीटा इज इक्वल टू पाय प्लस π/6 30 असं गेलं 7π/6 ही एक व्हॅल्यू मिळेल जी विदिन 0 to 2π आहे. एकदा आहे ना चेक करायची 7π/6 2π पेक्षा कमी आहे ना बघायची. हे एक सोल्युशन मिळालं. हा कन्सेप्ट यूज करून आपण एक सोल्युशन फाइंड आउट केलं. पण अजून एक सोल्युशन असणार आहे कारण 0 to 2π मध्ये दोन व्हॅल्यूज असतात रेशोच्या. सो दुसरी व्हॅल्यू काय आहे ती बघूया. आता ते युनिट सर्कल आणि तो जो कन्सेप्ट तुम्ही आठवला तर तेव्हा आपण बघितलं तर कुठल्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आणि कुठल्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह हे बघितले. सो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन ओनली पॉझिटिव्ह, थर्डमध्ये साइन निगेटिव्ह होतं, फोर्थमध्ये साइन निगेटिव्ह. म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू असणार आहे. फोर्थ क्वाड्रंटमध्ये पण एक कुठला तरी थीटा असणार आहे ज्याची व्हॅल्यू -1/2 येते. ती व्हॅल्यू आपल्याला आता फाइंड आउट करायची. ही व्हॅल्यू आली ती थर्ड क्वाड्रंटमध्ये आली. π/6 म्हणजे 30 × 7 म्हणजे 210. सो 210 अँगल आहे हा म्हणजे थर्ड क्वाड्रंटमध्ये म्हणजे बरोबर आलाय आपलं हे की -1/2 येणार आहे त्या ह्या अँगलला आणि हा अँगल <2π आहे त्यामुळे प्रिन्सिपल सोल्युशन आहे. अजून एक व्हॅल्यू आहे जी फोर्थ क्वाड्रंटमध्ये ती शोधून काढायची. त्यासाठी आता आपण जनरल फॉर्म्युला आहे तो आपण बघूया. आता आपण ह्याच्यात 2π + θ आणि 2π - θ पण सगळ्या व्हॅल्यूज रिपीट होतात हे आपण बघितलंय. तर 2π - θ ला पण ही व्हॅल्यू येणार आहे ह्याची साईनची. एका व्हिडिओमध्ये आपण ते सर्कल काढून असं आपण बघितलं होतं की फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय होतं. कॉस्टची व्हॅल्यू रिमेन्स सेम कारण ते एक्स कोऑर्डिनेट असतात आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजे साईन असतं. त्यामुळे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ज्या व्हॅल्यू साईनच्या असतात त्या एक्झॅक्टली मिरर इमेज सारखं असतं. म्हणजे एक्झॅक्टली निगेटिव्ह व्हॅल्यूज त्या फोर्थ क्वाड्रंटमध्ये येतात. त्यामुळे 30 ही व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल फर्स्ट क्वाड्रंटमध्ये तर 2π - 30 ही व्हॅल्यू निगेटिव्ह असणार आहे फोर्थ क्वाड्रंटमध्ये. त्यामुळे आणखीन एक व्हॅल्यू काढण्यासाठी 2π - 30 ही व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर करायला लागेल. म्हणजे 360 डिग्री - 30 म्हणजे 330 डिग्रीला पुन्हा -1/2 ही व्हॅल्यू येणार आहे. जरा आठवत असेल तर कधी कुठला आपल्याला कन्सेप्ट लागेल सांगता येत नाही. आपण असं केलं होतं आणि मग या व्हॅल्यूज आपण कम्पेअर केले होते की ह्या व्हॅल्यूज काय येतात आणि ह्या व्हॅल्यूज काय येतात. कॉस्ट व्हॅल्यू सेम राहिली होती आणि साईनची व्हॅल्यू इथे प्लस असेल तेव्हा इथे बरोबर तीच व्हॅल्यू पण निगेटिव्ह म्हणजे इथे 1/2 असेल तर इथे ती -1/2 होती फोर्थ क्वाड्रंटमध्ये. सो 0 + 30 साठी जी व्हॅल्यू होती तीच 0 - 30 म्हणा किंवा 2π - 30 साठी सुद्धा तीच व्हॅल्यू. सो अजून एक व्हॅल्यू आपल्याला काढायला लागेल आणि 2π - 30 आहे त्यामुळे ती प्रिन्सिपल व्हॅल्यू येणार आहे. सो अगेन थीटा इज इक्वल टू 2π - 30 मीन्स π/6. ती व्हॅल्यू पण मिळेल म्हणजे किती येणार 12 - 1 11 11π/6 म्हणजे ह्या 330 डिग्री अँगलला ती अगेन एक व्हॅल्यू मिळेल. सो थीटाच्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या. सोल्युशन देअरफॉर सोल्युशन फॉर दिस ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज थीटा इज इक्वल टू 7π/6 and 11π/6. आता इथे प्रिन्सिपल व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी कारण 2π पर्यंतच्याच व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत त्यामुळे थोडंसं आपल्याला आधीचे काही फॉर्म्युले किंवा काही रूल्स असतील तर ते अप्लाय करावे लागले कारण ते शोधायच्या होत्या आपल्याला. 0 to 2π पर्यंत एक्झॅक्टली कुठल्या व्हॅल्यूज आहेत त्या शोधायच्या होत्या. त्यामुळे आपल्याला थोडंसं इथे तो सगळा कन्सेप्ट यूज करायला लागला. जनरल सोल्युशनसाठी तर फॉर्म्युला आहे डायरेक्ट 2nπ ± θ वगैरे त्यामुळे ते डायरेक्ट येईल. जनरल सोल्युशन जास्त इझी आहे. इन्फायनाईट सोल्युशन्स आहेत पण तरी इझी आहे कारण इथे आपण पर्टिक्युलर एक सोल्युशन एक व्हॅल्यू काढत जातो. त्यामुळे आता हा फॉर्म्युला अप्लाय केला तसा किंवा इथे 2π - π/6 केल्यावर आपल्याला पुन्हा तीच व्हॅल्यू मिळेल. यासाठी ते युनिट सर्कल आपल्या लक्षात होतं किंवा जी फर्स्ट क्वाड्रंटमध्ये व्हॅल्यू येते साईनची तीच फोर्थ क्वाड्रंटमध्ये येते फक्त विथ अपोजिट साईन. हे सगळं माहिती होतं. म्हणजे ही सगळी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असेल तर हे अशा टाईपची एक्झाम्पल सॉल्व करताना ते उपयोगी पडतं. नेक्स्ट एक्झाम्पल फाइंड जनरल सोल्युशन ऑफ cos θ is equal to √3/2 and sin 2θ is equal to 1/2. सो आता जनरल सोल्युशनचे फॉर्म्युले ते डायरेक्ट इथे अप्लाय करू शकतो. सो फर्स्ट इज गिवन दॅट cos θ is equal to √3/2. सो cos θ is equal to cos अल्फा असं कन्सिडर केलं
वेअर अल्फा इज अ सोल्युशन आणि अल्फा असा सबस्टिट्यूट करायचं की त्याची √3/2 अशी व्हॅल्यू येईल. सो अल्फा किती येणार आहे, √3/2 30 डिग्रीला असतं, म्हणजे अल्फा इज इक्वल टू π/6 येईल. आता आपल्याला एक सोल्युशन फाइंड आउट करायचं नाहीये, कारण इथे प्रिन्सिपल सोल्युशन नाही, इथे जनरल सोल्युशन आहे, त्यामुळे डायरेक्ट फॉर्म्युला घेणार आहोत. सो कॉस साठी जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला काय, थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा त्यामुळे ही जी सगळी सोल्युशन्स येतील इन्फायनाइट ती सगळी ह्या इक्वेशन साठी सोल्युशन्स असणार आहेत. सो दॅट इम्प्लाइज थीटा इज इक्वल टू अल्फा काय तर शोधून काढलाय, पण 60 ला ही व्हॅल्यू येते, सॉरी 30 ला ही व्हॅल्यू येते √3/2, 30 मीन्स π/6. सो 2n पाय प्लस और मायनस π/6 प्लस और मायनस π/6 हे त्याचं व्हॅल्यू हे असणार आहे n बिलॉंग्स टू नॅचरल. सो हे त्याचं जनरल सोल्युशन असणार. जनरल सोल्युशनला डायरेक्ट फॉर्म्युले आहेत, त्यामुळे तसं इझी पडतं. फक्त हा जो अल्फा आहे तो तेवढा फाइंड आउट करायला लागतो की कोणत्या अल्फासाठी ही व्हॅल्यू मिळेल आणि मग ते काय जनरलाइज करायचं. सेकंड इज साइन 2 थीटा इज इक्वल टू 1/2. सपोज साइन 2 थीटा हा जो काही अँगल आहे 2 थीटा आहे असं इज इक्वल टू सम साइन अल्फा वेअर अल्फा इज अ सोल्युशन. मग कुठल्या अल्फासाठी 1/2 ही व्हॅल्यू मिळते, तर 30 साठी, साइनच्या 30 साठी 1/2 मिळते. म्हणजे इथे अल्फा इज इक्वल टू किती मिळणार, 30 म्हणजे π/6. आपण रेडियन मध्ये लिहिणार, 30 डिग्री असं लिहिलं तरी चालेल, पण π/6, कारण हे सगळे आपण 2n पाय वगैरे अशा भाषेत म्हणतो, म्हणून इथे पण रेडियन मध्ये. सो आपल्याला काय मिळणार आहे, हा जो अँगल आहे इज इक्वल टू अल्फा असं म्हणतो ना आपण, त्या अल्फाची व्हॅल्यू काय मिळाली π/6, म्हणजे 2 थीटा साठी आपल्याला काय सोल्युशन्स मिळणार. सो दॅट इम्प्लाइज 2 थीटा इज इक्वल टू ह्याचा फॉर्म्युला लिहिला, तो काय आहे n पाय प्लस -1/n आणि पाय थीटा अल्फा, हा फॉर्म्युला आहे त्याचा. सो 2 थीटा इज इक्वल टू n पाय प्लस -1 काय मिळाले ती व्हॅल्यू आपल्याला π/6. सो ह्या सगळ्या इन्फायनाइट व्हॅल्यूज या थीटासाठी असणार आहेत, पण इथे आपण थीटाचं सोल्युशन काढतो ना, सो 2 थीटा नको ठेवायला, तो इकडे ट्रान्सफर करूया, म्हणजे आपल्याला थीटासाठी व्हॅल्यू मिळेल. दॅट इम्प्लाइज थीटा इज इक्वल टू n π/2 प्लस -1/n आणि याला π/2 म्हणजे किती येणार π/12, कारण 2 आहे ना, तो इकडे डिनॉमिनेटर मध्ये येणार, इथे 2 येणार आणि इथे 12. सो जनरल सोल्युशन काय झालं याचं, तर n π/2 प्लस -1/n इंटू π/12. नुसतं साइन थीटा इज इक्वल टू 1/2 असतं तर हा 2 थीटा आला नसता. मग जनरल सोल्युशन काय झालं असतं, n पाय प्लस -1/n आणि हा अल्फा मात्र आपल्याला शोधून काढायला लागतो, तो एक काढला की तिथे त्या सोल्युशन मध्ये तो लिहायचा. सो जनरल सोल्युशन सिंपल आहे. अशा टाईपची एक्झाम्पल्स आली जनरल सोल्युशनसाठी. तर फक्त मेन व्हॅल्यूज पाठ असायला, स्टँडर्ड व्हॅल्यूज पाठ असायला हव्यात तुमच्या, म्हणजे मग आपल्याला ते कळतं की ती कशाची व्हॅल्यू. इथे जसं आपण अल्फाची फर्स्ट व्हॅल्यू फाइंड आउट केली, ती व्हॅल्यू केली की मग इथे जनरल फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला ती सबस्टिट्यूट करता येते आणि अशा पद्धतीने जनरल सोल्युशन्स फाइंड आउट करू शकतो.